अर्थात आणि पुणेकरांचं ढोल ताशा पथक याचं जे वादन आहे ते तर जगभरात प्रसिद्ध आहे। यावेळेला विसर्जन मिरवणुकांमध्ये प्रत्येक मंडळानं 2च ढोल ताशा पथकं वापरायची होती असं एक बंधन घातलं गेलेलं होतं। आणि जसं मी म्हणते की पुण्यामध्ये जरा उशीर होणार आहे, साधारणपणे 3 वाजणार आहेत विसर्जन मिरवणुका संपायला। यावेळेला जरा जास्तच मिरवणुका रेंगाळल्या, उशीर झाला मिरवणुकांना आणि लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक गिरगाव चौपाटीवर पोहोचतीये। अजून एक 2 तासामध्ये कदाचित लालबागच्या राजाचं विसर्जन होऊ शकेल असं आपण म्हणूया। खरं तर थेट दृश्य आपल्याला बघायला मिळतीलच। या बाप्पाच्या रूपाची किती वैशिष्ट्य आणि किती कोडकौतुक त्याचं करावं, त्याच्या रूपाचं, त्याच्या असण्याचं, त्याच्या आशीर्वादाचं किती कौतुक करावं तितकं कमीच आहे। ही 4 दृश्य आपण बघतोय पुण्यामधून। आमचे प्रतिनिधी अभिजित पोते आपल्याला दिसत आहेत, ते आपल्याला काही वेळामध्ये माहिती देतील। मुंबई आणि पुण्याची दृश्य, वा वा वा, सुंदर अशी मूर्ती सिंहासनाधिष्ठित गणपती बाप्पा। पुण्याला जाऊया, आमचे प्रतिनिधी अभिजित पोते आपल्या सोबत आहेत। अभिजित, पुण्यामध्ये काल लवकर विसर्जन मिरवणुका सुरू झाल्या, पण अजून सुद्धा लांबणार आहेत असं कळतंय, 3 वाजतील दुपारचे असं कळतंय। काय आत्ता तुझ्या आजूबाजूचं वातावरण, तू आत्ता कुठे आहेस? सुवर्णा, खरं तर पुण्याचा जी विसर्जन मिरवणूक आहे ती काल सकाळी बरोबर 9:30 वाजता सुरू झाली होती आणि आता 21 तासांपेक्षा अधिक कालावधी उलटून गेलेला आहे, तरी देखील पुण्याची जी विसर्जन मिरवणूक आहे आपल्या बाप्पांची ती सुरूच आहे। खरं तर अनेक मंडळ ही आता अल्टोटॉकीज चौकात यायला हळूहळू सुरुवात झालेली आहे। 12च्या नंतर डीजेला बंदी आहे, त्यामुळे जी मंडळ डीजे लावतात ती मंडळ रात्री जिथं आहेत तिथंच थांबतात आणि सकाळी 6च्या नंतर जेव्हा डीजे सुरू होतात तेव्हा मात्र मंडळ जी उर्वरित मंडळ आहेत ती विसर्जन मिरवणुकीला मार्गस्थ करत असतात। आपण सध्या अल्टोटॉकीज चौकात आहोत, जिथं हा सगळा मुख्य विसर्जन मिरवणुकीचा मार्ग आहे। लक्ष्मी रोड असेल, कुमठेकर रोड असेल, टिळक रोड असेल किंवा केळकर रोड असेल, ही जी 4 मुख्य रोड आहेत शहरातली, जिथून मुख्य मिरवणुका मार्गस्थ होतात।